नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पीव्ही सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही पशुधन पर्यवेक्षकची तयारी करत असाल किंवा ग्रामसेवकची तयारी करत असेल किंवा कृषी सहाय्यक परीक्षेची तयारी करत असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, कारण की हा व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला एक प्रश्न या व्हिडिओमधून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये येणार आहे। कालच्या कंबाईन परीक्षेमध्ये एमपीएससी ने यावरती गंगा क्लोन याबद्दल विचारलेलं होतं, म्हणून आपण भारतातील जे काही क्लोनिंग तंत्रज्ञान आहे, म्हशीचं क्लोन असेल, शेळीचं क्लोन असेल किंवा गायीचं क्लोन असेल, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत यामध्ये। तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला असेच व्हिडिओ जे काही परीक्षाभिमुख जर पाहायचे असतील तर हा जो काही YouTube चॅनल आहे याला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी येऊ शकतं। मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे तुम्हाला सांगतोय, हा गंगा क्लोन आहे। हे गंगाचं जे काही वासरू आहे आपण गिर जातीपासून तयार करण्यात आलेलं हे वासरू पहा तुम्ही, आणि एवढंच नाहीये तर भारताने जगाला जी काही थक्क करणारी भारताने कामगिरी केलेली आहे अत्यंत कमी बजेटमध्ये, ते मी तुम्हाला सांगणार आहे। आपण नेहमी नासा आणि इस्रोची तुलना करतो, कितीतरी खर्च अमेरिका करते परंतु त्याच्या कितीतरी कमी बजेटमध्ये आपण आपलं जे काही मंगलयान असेल किंवा अनेक जे काही यान आहे आपण यशस्वी करतो। मित्रांनो, ही खास भारताची कमाल आहे। आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सुद्धा अशीच भारताने कामगिरी केलेली आहे। आता यामध्ये कशी कामगिरी केलेली आहे मी तुम्हाला सांगतो। यामध्ये जे काही क्लोनिंग तंत्रज्ञान आहे भारताने जगाला योगदान काय दिलंय, हँड गाइडेड क्लोनिंग तंत्रज्ञान हे काय आहे, हँड गाइडेड क्लोनिंग तंत्रज्ञान काय आहे हे आपण पाहूया। आता बघा, यामध्ये ज्या वेळेस जगभरामध्ये क्लोनिंगसाठी आपण जगामध्ये पहिल्यांदा 1996 मध्ये डॉली नावाचं जे काही मेंढीचं क्लोन तयार करण्यात आलं, त्यामध्ये आपण डॉली नावाच्या मेंढीच्या क्लोनसाठी किंवा जगामध्ये इतर ठिकाणी सुद्धा क्लोनिंग तंत्रज्ञान होते, त्यासाठी यामध्ये बघा मायक्रो मॅनिप्युलेटर हे महागडे मशीन वापरलं जातं। हे मशीन भारताने आणलं का? नाही, लक्षात ठेवा। या मशीनद्वारेच तुम्हाला क्लोनिंग तंत्रज्ञान करता येऊ शकत होतं, परंतु भारताने काय केलं, आता हे बघा मायक्रो मॅनिप्युलेटर हा मशीन अत्यंत महागडा आहे, याद्वारेच क्लोनिंग तंत्रज्ञान करता येत होतं, परंतु भारताने हे वापरलं नाही। आपलं जे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल हरियाणामध्ये आहे, या कर्नाल हरियाणाच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन आणि हे मशीन न वापरता, ही अजिबात वापरली नाही, एक नवीन स्वस्त आणि साधी पद्धत विकसित केलेली आहे, आणि त्या विकसित केलेल्या पद्धतीचं नाव आहे, म्हणजे तुम्हाला इथं प्रश्न येऊ शकतो, भारतामध्ये क्लोनिंग तंत्रज्ञान करण्यासाठी भारताने कोणती विकसित पद्धत केलेली आहे, तर हिचं नाव आहे हँड गाइडेड, लक्षात ठेवा, हँड गाइडेड क्लोनिंग टेक्नॉलॉजी, टेक्निक असं म्हणूया आपण, क्लोनिंग टेक्निक असं म्हणूया किंवा तंत्रज्ञान, टेक्निक म्हणा किंवा तंत्रज्ञान। बघा, हँड गाइडेड क्लोनिंग टेक्निक या पद्धतीचा वापर करून अत्यंत कमी, अत्यंत स्वस्त याच्यामध्ये बजेटमध्ये परवडणारी भारताला क्लोनिंग तंत्रज्ञान भारताने ही एक देणगी दिलेली आहे, आणि भारतालाच नव्हे तर हे भारताने हे संशोधन करून जगाला सुद्धा आश्चर्यचकित केलं की मायक्रो मॅनिप्युलेटर ही अत्यंत महागडी मशीन न वापरता सुद्धा तंत्रज्ञान आपल्याला क्लोनिंग मध्ये जाता येतं आणि यशस्वी करता येतं, हे भारताने दाखवून दिलेलं आहे। आता मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की यामध्ये जर तुम्ही पशुधन पर्यवेक्षकची तयारी करत असेल, महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, पशुधन पर्यवेक्षक अत्यंत चांगलं पद आहे, अत्यंत म्हणजे डायरेक्ट कंत्राटी बेस नाही, डायरेक्ट 45-50 हजार पेमेंट आहे, आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल तर हे पशुधन पर्यवेक्षक जी काही आहे 206 जी काही 66 जागा जी आहेत आता येणाऱ्या नवीन, आणि जिल्हा परिषद भरती जी आहे, जिल्हा परिषद जवळपास 3400 जागा रिक्त आहेत, ह्या सगळ्यात मोठी आणि सर्वात कमी कॉम्पिटिशन आहे। अभ्यास करत असाल तर आपण एक नवीन बॅच ह्याची लॉन्च करत आहोत, आणि महाराष्ट्रामध्ये आणि परीक्षाभिमुख पॅटर्न नुसार आपणच घेतो, हे मी तुम्हाला सांगतो, आणि आपण परीक्षा आले तर लेक्चर घेत नाहीये। आपलं एक विशेष आहे की गेल्या 14-15 वर्षापासून आपण ह्या टेक्निकल परीक्षेचा तंत्रज्ञान जो काही आहे, जे काही टेक्नॉलॉजी जी आहे तुमची, जी काही 40 मार्काचं जी काही आहे पशुधन पर्यवेक्षकासाठी टेक्निकल 40 प्रश्न 80 मार्कासाठी जे आहे हे आपण घेतोय। जर तुम्हाला जॉईन करायचं
असेल तर हे प्ले स्टोअर मध्ये जावा, जॉईन करा. न करा मित्रांनो, मी तुमच्यासाठी 24 तास आहे, तुमच्यासाठी मी आहे. कारण की मी हे क्षेत्र निवडलंय, विद्यार्थ्यासाठी आहे. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. तुमची इच्छा आहे, कारण की हे पीव्ही अकॅडमी जे प्ले स्टोअर मध्ये तुम्ही गेलात तर हे जे आपलं ऍप आहे ते ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि यामध्ये काही मोफत लेक्चर आहेत, काही टेस्ट आहेत किंवा काही महत्वाचे जे काही आहेत हे तुम्ही पाहू शकता. हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि बॅच जॉईन करायचं असेल तर संपर्क पण करू शकता डायरेक्टली. तुम्ही या नंबरवरती आहे, हे नंबर दिलेला आहे, याच्यावरती संपर्क करू शकता. ऍडमिशन सुरू आहेत. असो, आता याच्यामध्ये बघा काय सांगतो, फरक काय आहे. मशीन ऐवजी आपण या हँड पद्धतीचा, आपण जे काही भारताने तयार केलेल्या पद्धतीचा आपण वापर करतो. आता बघा यामध्ये काय करतात, मशीन ऐवजी हाताने ब्लेडचा वापर करून अंडपेशीचे केंद्र कापून काढले जाते. आता बघा, आता काय केलं जातं, आपण ब्लेड जी असते, त्या ब्लेडने जे काही अंडपेशीचे जे काही केंद्रक आहे ते कापून काढलं जातं. अहो, हे केंद्रक सुद्धा भारताने आता बंद केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मूत्रापासून म्हणजे युरिन पासून सुद्धा क्लोनिंग तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी भारताने विकसित केली आहे आणि सक्सेस करून सुद्धा दाखवली आहे मित्रांनो. कारण की या जनावरांना, ह्या गायींना, म्हशींना इजा होऊ नये म्हणून सुद्धा भारताने ही सुद्धा पद्धत, याच्या ऑप्शन मधून एक नवीन पद्धत सुद्धा विकसित केलेली आहे. तुम्हाला सांगतो, आता बघा फायदा काय आहे. ही पद्धत कमी खर्चाची आहे आणि यात यश मिळण्याचे प्रमाण जास्त आहे. मशीनचा वापर केला तर काय होईल काही माहित नव्हतं. डॉली मेंढीसाठी किती प्रयत्न केले, बिचारी मेली शेवटी. मग यामध्ये हा जो काही आहे कमी खर्च आहे आणि स्वस्त आहे आणि विशेष म्हणजे चान्सेस सुद्धा जास्त आहेत. आणि ह्यांचं मी नाव जाणून बुजून घेतोय, परीक्षेला येणार नाहीये मला माहिती आहे, परंतु मी यांचं नाव जाणून बुजून घेतोय कारण की हे जे आहे डॉक्टर SK सिंगला, डॉक्टर MS चौहान आणि डॉक्टर RS मनिक यांनी यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि यांच्यामुळेच ही पद्धत सक्सेस झालेली आहे. तुम्हाला सांगतो, ह्यांचं खरंच मी मनापासून ह्यांना सलाम करतो. कारण की हे सिंगलास, डॉक्टर सिंगला असतील, डॉक्टर चौहान असतील आणि डॉक्टर मनिक असतील, यांनी ह्या पद्धतीचा अवलंब केला आणि जगाला भारत तंत्रज्ञान काय आहे हे दाखवून दिलेलं आहे, असं मी तुम्हाला सांगेल. आता बघा, आपण आतापर्यंत म्हशीच्या क्लोनिंग बद्दल पाहिलं. आपण म्हशीच्या क्लोनिंग बद्दल सुरुवातीला बघू, परीक्षाभिमुख मुद्दे आहेत. आता बघा, तुम्हाला जर असं विचारलं जगातलं पहिलं क्लोन कोणतं आहे असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय म्हणता, डॉली नावाची मेंढी हे जगातलं पहिलं क्लोन आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे का. आता बघा, तुम्हाला जर असं विचारलं मेंढीचं क्लोन जगातलं, जर विचारलं जगातलं पहिलं म्हशीचं क्लोन कोणतं असं जर विचारलं तर हे समरूपा असं नाव घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये समरूपा हे नाव आहेत बघा. समरूपा 6 फेब्रुवारी 2009 मध्ये जगातील पहिली, पण 5 दिवसातच हिचा मृत्यू झाला. टिकली नाही, 5 दिवसामध्ये मेली बिचारी. सुरुवात होती, 5 दिवस जन्मली, 5 दिवस राहिली आणि 5 दिवसानंतर हिचा मृत्यू झाला. म्हणून आता ही 5 दिवसामध्ये मेलेली ही पहिली समरूपा नावाची पहिली क्लोन आहे. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ही गरिमा बघा, गरिमा 1. त्याच्यानंतर ही गरिमा 6 जून 2009 मध्ये ही यशस्वी ठरली. म्हणजे ही यशस्वी ठरली. याच्यापासून काही पिल्लांना, काही रेडकू जे आहेत, जे काही त्यांचे जे काही आपण पुढे म्हणू शकतो की पिल्लांना सुद्धा जन्म दिली. यामध्ये 6 जून 2009 मध्ये हे यशस्वी ठरली. आणि यामध्ये गरिमा 2 जे आहे, गरिमा 1, गरिमा 2 22 ऑगस्ट 2010 हिनेच पुढे महिमाला जन्म दिला. तुम्हाला असा जर प्रश्न पडला, इथं प्रश्न येऊ शकतो, महिमा हा क्लोन आहे का. महिमा हा एक क्लोन होऊ शकत नाही. क्लोन पासून जन्माला आलेलं वासरू आपण असं म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी महिमा क्लोन नाहीये, महिमा ही गरिमा 2 पासून जन्मलेलं वासरू आहे. लक्षात आलं, असं आपण म्हणू शकतो. श्रेष्ठ हे जे आहे 26 ऑगस्ट 2010 ला हा पहिला नर रेडा क्लोन होता. पहिला नर रेडा क्लोन कोणता, श्रेष्ठ, हे लक्षात ठेवा. सुवर्ण 18 मार्च 2013 ला जन्माला आलं. गरिमा 2 पासून बनवलेला नर क्लोन होता. लक्षात ठेवा, गरिमा 2 पासून बनवलेला नर क्लोन कोणता, सुवर्ण. इथं बघा, कन्फ्युजन होऊ नका. गरिमा 2 न महिमाला जन्म दिला.
महिमा हा वासरू आहे गरिमा 2चं, आणि त्याच्यापासून जी काही सुवर्ण आहे हे गरिमा 2 पासून तयार केलेलं क्लोन आहे. हेही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, हे इथपर्यंत तुम्हाला सांगितलं, आणि हा जो आहे हा प्रजननासाठी वापरला गेलेला हा अनेक नर क्लोन जो प्रजननासाठी वापरला गेलेला आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो, हा जो काही 6 नंबर आहे हा ललिमा नावाचा एक क्लोन आहे. ललिमा क्लोन 2 मे 2014 ला याचा जन्म झाला. ललिमा लक्षात ठेवा, हे क्लोन तंत्रज्ञान आहे. क्लोनचा यामध्ये हे महत्वाचा मुद्दा आहे, इथं लक्षात ठेवा. आता बघा, त्यानंतर हा क्लोन मी तुम्हाला सांगितलं, आणि या ठिकाणी IMP करा, खूप महत्वाचा आहे. आता 2 गोष्टी क्लोनसाठी. NDRI ही एक संस्था, ही पहिली संस्था म्हणा. क्लोन तयार करणारी भारतातील पहिली संस्था कोणती आहे? तर नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. आणि क्लोन तयार करणारी भारतातील दुसरी संस्था कोणती आहे? CIRB, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलोज, हिसार, म्हणजे म्हैस संशोधन केंद्र, हिसार, हरियाणाद्वारे ही दुसरी क्लोन आहे. म्हणजे CIRB ही दुसरी संस्था, भारतातील पहिली संस्था क्लोन तयार करणारी NDRI, आणि भारतातील दुसरी क्लोन तयार करणारी संस्था म्हैस संशोधन केंद्र. आपण सरळ भाषेमध्ये मराठीमध्ये असं त्याला म्हणू शकतो. आता बघ इथं बबन, की ह्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे ही जी आहे हा कशाचा होता? हा आसामी म्हशीचा क्लोन होता. भारतातील आसामी म्हशीचा पहिला क्लोन कोणता? सजगौरव, डिसेंबर 2017 मध्ये. सचगौरव हे क्लोन कुणी तयार केलं, कोणत्या संस्थेनं तयार केलेलं आहे? तर या ठिकाणी म्हैस संशोधन केंद्र CIRB यांनी सचगौरव हा क्लोन तयार केलेला आहे. किंवा हिसार गौरव सुद्धा आहे बरं का. हिसार गौरव याला खासदार म्हणतात. खासदार हा रेडा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हिसार गौरव या रेड्याचं नाव, टोपण नाव, ह्याला खासदार नावाने सुद्धा आपण पाहतो ना, युवराज नावाचा रेडा, हा खासदार नावाचा रेडा. हे सुद्धा हिसार गौरव सुद्धा ह्या जे काही म्हैस संशोधन केंद्र आहे यांनीच विकसित केलेलं आहे. हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. लक्षात आलं? हिसार गौरव, खासदार ह्याला आपण म्हणू शकतो. किंवा सचगौरव यांनी CIRB डिसेंबर 2017 ला म्हशीचा क्लोन आहे. आसामी म्हशीचा क्लोन हा तयार करण्यात आला, आणि याला आपण म्हणू शकतो NDRIच्या बाहेरचं यश. म्हणजेच या ठिकाणी CIRB जी काही आपण सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलोज, हिसार म्हणजे केंद्रीय म्हैस संशोधन केंद्र, याचा हा यश आहे असं आपण म्हणू शकतो. करेक्ट? इथपर्यंत काही डाऊट्स आहे पोरांनो? आणखी एक महत्वाचं सांगतो, इथून पुढे जात असताना रानटी म्हशीचं संवर्धन. आता तुम्हाला असं जर विचारलं, जगातील पहिलं रानटी म्हशीचं संशोधन क्लोन कोणतं? जगातील पहिलं रानटी म्हशीचं पहिलं संशोधन कोणतं? आता याच्यामध्ये पहिलं क्लोन कोणतं, संशोधन कोणतं असं येऊ शकतं. आशा नावाचा क्लोन होता. कोणता? ही आशा नावाची म्हैस होती, माफ करा, आशा नावाची रानटी म्हैस होती. कोणती? आशा नावाची रानटी म्हैस होती. आता ही जी काही छत्तीसगड आहे राज्याचा राज्य प्राणी असलेल्या रानटी म्हशीचे संवर्धन करण्यासाठी क्लोनिंगचा वापर केला गेला, आणि हिचं नाव आहे दीपाशा. रानटी म्हशीचं पहिलं क्लोन कोणतं? काय आहे? दीपाशा. आणि जर म्हशीचं पहिलं क्लोन कोणतं, तर या ठिकाणी तुम्हाला मी आत्ताच बोललोय समरूपा. या ठिकाणी बघा, ही समरूपा जी आहे हे म्हशीचं पहिलं क्लोन आहे. पण रानटी हा शब्द जर ऍड झाला तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दीपाशा हा भारतातील रानटी म्हशीचा पहिला क्लोन आहे. ही मादी क्लोन होती. ही काय आहे? मादी क्लोन होती. छत्तीसगड मधील जंगलात शिल्लक राहिलेल्या एकच मादी, तिचं नाव होतं आशा. काय नाव होतं? आशा होतं. आणि ह्या मादीच्या पेशीपासून हिची निर्मिती NDRI ने केलेली आहे. कुणी केली? NDRI, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट. जरी केंद्रीय म्हैस संशोधन केंद्र हिसारला असेल तर दोनच संस्था आहेत,
या केंद्रीय म्हैस संशोधन केंद्राने या ठिकाणी 2च क्लोन तयार केलेत आतापर्यंत, सज गौरव डिसेंबर 2017 आणि हिसार गौरव, त्यालाच आपण खासदार असं म्हणायला लागतो. अलीकडच्या कालखंडामध्ये भरपूर झाले, पण फेमस हे 2 आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. आता बघा, चौथं पॉइंट घेतो, मूत्रातील पेशीपासून क्लोनिंग. जे भारताने प्रगत पाऊल पुढे टाकले, इजा होऊ नये म्हणून या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणून हे सांगतोय. मूत्रातील पेशीपासून तयार केलेलं क्लोनिंग म्हणजे युरिन पासून. आता बघा, हे विज्ञानातील अत्यंत प्रगत पाऊल आहे. साधारणपणे रक्ताच्या किंवा कातडीच्या पेशी वापरल्या जातात. ओके, अगोदर म्हणजे आपण रक्ताच्या पेशी कापून घेणे, कातडीच्या पेशी कापून, जीन्स कापून घेणे वापरतात. पण एनडीआरआयने 2013 मध्ये एक म्हैस म्हणजे तिचं नाव आहे ललिमा. ललिमाची जी काही आधीची प्रयोगिक जी आहे, मूत्रातील रोमॅन्टिक पेशीपासून क्लोन केलेली आहे. लक्षात आलं? मूत्रातील रोमॅन्टिक पेशीपासून हे क्लोन म्हणजे युरिन घेतलं गेलं, युरिन मधल्या पेश्या घेतल्या गेल्या आणि त्याच्यापासून हे क्लोन तयार केलं. ह्याचा फायदा, प्राण्याला इजा न करता लघवीतून पेशी मिळून क्लोनिंग करणे हे शक्य आहे. युरिनचा वापर करून सुद्धा तुम्ही क्लोनिंग करू शकता, हे यांनी सिद्ध केलेलं आहे. करेक्ट? याच्यामध्ये आता त्यानंतर आपल्याला लक्षात काय ठेवायचं, परीक्षाभिमुख जे आहे हे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? हा चार्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो. आता पहिलं काय सांगतो मी इथं, समरूपा 6 फेब्रुवारी 2009. काय, कुणाचा पेशीचा स्रोत? कानाची पेशी. गरिमा 1 6 जून 2009. गर्भातील पेशी. गरिमा 2 22 ऑगस्ट 2010. गर्भातील पेशी. श्रेष्ठ 26 ऑगस्ट 2010. कानाची पेशी घेतली. सुवर्ण 18 मार्च 2013. सेमिनल प्लाझ्मा. बघा, आता यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्यांचं वैशिष्ट्य परीक्षेत येतं पोरांनो. यांचं वैशिष्ट्य परीक्षेमध्ये येतं. काय येतं? जगातील पहिली क्लोन म्हैस 5 दिवसात मेली. कशामुळे मेली? त्याच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता आणि ह्या फुफ्फुसातील संसर्गामुळे 5 दिवसामध्ये ही गेली. गरिमा 1 6 जून 2009. गर्भातील पेशी 2 वर्ष जगली. हिने सिद्ध केलं की क्लोन प्राणी जगू शकतात. क्लोन म्हणजे सारखा. ओके. त्यानंतर गरिमा 2 22 ऑगस्ट 2000 ला जन्मली. गर्भातील पेशी घेतली. सर्वात यशस्वी क्लोन. हिने पुढे नैसर्गिकरित्या महिमा या वासराला जन्म दिला. म्हणजेच गरिमा 2 न महिमाला जन्म दिला 2013 मध्ये आणि करिश्माला 2014 मध्ये या रेडकांना जन्म दिला. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, गरिमा 2 पासून 2 नैसर्गिक वासरं जन्माला आली. एका वासराचं नाव आहे, नाव बघा ना, महिमा, आणि दुसऱ्याचं नाव आहे करिश्मा. करिश्मा हे रेडका आहेत. रेडकं म्हैस भरण्यासाठी रेडकं वापरतात. लक्षात आलं? हे रेडका आहेत. हे एक महिमा आणि दुसरं करिश्मा. हे नैसर्गिकरित्या गरिमा 2 पासून जन्मलेली वासरं आहेत. लक्षात ठेवा. ओके. श्रेष्ठ कानाची पेशी. जगातील पहिला नर क्लोन. श्रेष्ठ. जगातील पहिला म्हशीचा मेल क्लोन कोणता? श्रेष्ठ. याचा वापर वीर्य निर्मितीसाठी केला गेला. याचा वापर वीर्य निर्मितीसाठी केला गेला. हे महत्वाचं आहे. सुवर्ण 18 मार्च 2013. सेमिनल प्लाझ्मा. महत्वाचं, कातडी किंवा रक्ताऐवजी वीर्यातील द्रव मधील पेशी वापरून बनवलेला हा जगातला पहिला क्लोन. हे जे वैशिष्ट्य आहेत ना मित्रांनो, हे वैशिष्ट्य डोक्यात ठेवा. एक एक मूळ मुद्द्यावरती फोकस करा आणि मूळ मुद्द्यावरती फोकस करून पुढे चला. लक्षात आलं? हे झाले 5. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो ललिमाचं. आता बोललो होतो मी. ललिमा 2014. कानाची पेशी. एकाच म्हशीपासून वारंवार क्लोन बनवता येतात हे सिद्ध करण्यासाठी मुर्रा जातीच्या उच्च दुधाळ म्हशीपासून हिला बनवले. ललिमा मुर्रापासून बनवलं. रजत गोठवलेल्या वीर्यापासून. यामध्ये बघा, हा क्लोन ज्या वळूपासून, म्हणजे हा जे तुम्हाला सांगतो जे वळू होतं, बुल MU 4393 नावाचा बुल होता. हा म्हणजे रेडकू होता म्हशीचा. बुल MU कोणता? 1343. एकदा प्रश्न आलेला आहे. रजत हा जो काही क्लोन आहे 23 जुलै 2014 ला तयार करण्यात आला. तो कशापासून, कोणत्या वळूपासून? ओके. बुल MU 1393 बनवला. तो वळू कित्येक वर्षापूर्वी मेला होता. त्याच्या गोठवलेल्या वीर्यातील पेशी वापरून त्याचा पुनर्जन्म दिला. म्हणजे बघा,
आपल्याकडे गोठीत वीर्याच्या प्रयोगशाळा आहेत. गोठीत वीर्याच्या प्रयोगशाळा आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. ओके, त्या गोठीत वीर्यामध्ये काय करतात, आता वीर्य साठवलं जातं आणि हजारो वर्षेला, किती वर्षे तो राहू शकता. जर एखादी व्यक्ती मानवाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण टेस्ट टू बेबी वगैरे जी आहे संकल्पना आहे, हे आपण तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो. करेक्ट. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हा क्लोन जे आहे, हा क्लोन काय आहे, हे गोठवलेल्या वीर्यातील पेशी वापरून त्याचा पुनर्जन्म दिलेला हा रजत नावाचा आहे. दीपाशा मी तुम्हाला म्हणलो. वन्यजीव संवर्धन छत्तीसगडच्या जंगलातील आशा नावाच्या एकमेव शिल्लक राहिलेल्या रानटी मादी म्हशीचा हा क्लोन आहे. त्याला बिपाशा म्हटलं गेलं. कानाची पेशी केली, एकच म्हैस राहिली होती. छत्तीसगडचा प्राणी आहे तो, राज्य प्राणी, त्याच्यापासून. ओके. अपूर्वा फेब्रुवारी 2015. मूत्रातील पेशी प्राण्याला सुई न टोचता केवळ त्याच्या लघवीतून, युरिन मधून पेशा गोळा करून त्याच्यापासून हा अपूर्वा नावाचा हा क्लोन पहिला क्लोन आहे. जगातला पहिला क्लोन कोणता असं जर विचारलं, मूत्रातील पेशी किंवा मूत्रातील युरिन मधल्या जे पेशी गोळा करून तयार केलेला जगातला पहिला क्लोन कोणता, तर या ठिकाणी हा क्लोन आहे. असं जर विचारला की जे काही गोठीत जे काही वीर्य आहे ते गोठीत वीर्यापासून तयार केलेला म्हशीचा पहिला क्लोन कोणता, गोठीत वीर्याच्या प्रयोगशाळेमधून तो जो वीर्य आहे तो काढला गेला आणि त्याच्यापासून तयार केलेला हा रजत नावाचा आहे, हेही लक्षात ठेवा इथपर्यंत. त्यानंतर बघा, इथं खासदार मी तुम्हाला म्हणलो होतो, हिसार गौरव, त्याचं दुसरं नाव खासदार आहे. शेपटीची पेशी हे जे आहे NDR चे नसून हे कशाचं आहे, हे म्हैस संशोधन केंद्र म्हणजे CIRB हिसार हरियाणा यांनी बनवलेला हा क्लोन आहे. पॉझिटिव्हली प्रजनन सक्षम सिद्ध झालेला आहे. याच्यापासून अनेक यापासून वासरांना जन्म म्हणजे देण्यासाठी याचा वापर करण्यात आलेला आहे. ओके. कर्णिका डिसेंबर 2021 मध्ये NDR ने 2021 मध्ये बनवलेली मादी क्लोन. गणतंत्र म्हणजे 26 जानेवारीला 2022 ला हा जन्मलेला हा गणतंत्र जे आहे हा नर क्लोन आहे. नर क्लोन आहे हा. नर क्लोन गणतंत्र दिवस म्हणजे 26 जानेवारी 2022 मध्ये हा गणतंत्र दिवसाच्या दिवशी हा 26 जानेवारीला जन्मला म्हणून याला गणतंत्र हे नाव दिलं आणि हे जे आहे नर क्लोन म्हणून ह्याची ओळख आहे. हे झालं म्हशीच्या बाबतीमध्ये. आता यामध्ये मी तुम्हाला पुढचा जो काही पार्ट सांगतोय हे सांगणार आहे कशाच्या बाबतीमध्ये, गायीच्या क्लोनिंग तंत्रज्ञानाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. गायीचं क्लोनिंग तंत्रज्ञान. आता परीक्षेमध्ये आपल्या MPSC न विचारलंय, MPSC न विचारलेला आहे की गंगा आपल्याला माहित होतं, गंगा फक्त नदीबद्दल माहिती, गंगा हे गीर गाय बद्दल माहिती आहे. पण भारताने ध्येय आता देशी गायीवर म्हणजे ह्याचं तर केलंय, पण देशी गायीवर सुद्धा ध्येय आहे. पुढील टप्पा काय आहे, सरकार काय करणार आहे याच्याबद्दल सांगतो. थारपारकर असेल, थारपारकर ही गायीची जात आहे. सहीवाल ही सुद्धा महत्वाची गायीची जात आहे, लक्षात ठेवा. देशी गायीमध्ये सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायीच्या जाती आहेत, हे जास्त दूध देणाऱ्या जाती आहेत. हे लाल सिंधी हे दुधाळ जाती आहेत. थारपारकर, सहीवाल हे लाल सिंधी या जातीच्या उच्च वंशाचे वळू क्लोनिंगचे तंत्रज्ञान तयार करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. उद्देश हाच आहे की नैसर्गिक रेतनासाठी उच्च दर्जाचे वीर्य उपलब्ध करून देणे, कारण की देशी गायीचं तंत्रज्ञान हे पुढे नेणं, कारण की देशी गायी हे जे आहेत आपल्या भारतामध्ये कुठल्याही वातावरणामध्ये तग धरून राहू शकतात, जसे की विदेशी गायी राहू शकत नाही. हो, जगातला सर्वात जास्त दूध देणारी गाय आपण पाहतो होलिस्टीन फ्रिजियन ही तग धरून राहू शकते का, किंवा दूध पण देते आणि फॅट्स पण चांगला आहे. जर्सी गाय आपल्या भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी आहे, पण त्याला म्हणजे वातावरण त्याला आपल्याकडचं सूट होतं का, नाही होत. परंतु त्याच वातावरणामध्ये आपण नवीन संशोधन केलं. फुले त्रिवेणी नावाची राहुरी विद्यापीठानं तयार केलेली गायीची जात आहे. होलिस्टीन फ्रिजियन असेल, देवणी असेल, गिर असेल, इतर जातीपासून हे त्रिवे क्रॉस याच्यापासून तयार केलेलं आहे. मग ह्या जे तंत्रज्ञान आहे हेच तंत्रज्ञान पुढे नेण्यासाठी हे जे काही क्लोनिंग तंत्रज्ञान, देशी गायी सर्वाधिक दूध देणाऱ्या ज्या गायीच्या जाती आहेत त्या जातीसाठी आपण काय करतोय,
प्रयत्न करतोय क्लोनिंग तयार सारख्या म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या जाती तयार करण्याचा. मग याच्यामध्ये आपण नवीन एक क्लोन केलं, गाईचं क्लोनिंग झालं. त्यामध्ये लेटेस्ट अपडेट आहे, परीक्षेमध्ये येणार. गंगा नाव आहे तिचं, गीर जातीपासून तयार करण्यात आलेलं आहे. जन्म 16 मार्च 2023 मध्ये डेट ऑफ बर्थ आहे. 16 मार्च 2023 मध्ये ह्याचा जन्म झाला. 16 मार्च ह्याचा जन्मदिवस आहे, हे लक्षात ठेवा. आता ही पद्धत काय आहे? OPU IFE क्लोनिंग बघा. ओव्हम पिकअप अँड इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे याला मराठीमध्ये तुम्हाला मराठीमध्ये याला एक शब्द आहे भ्रूणतंत्र, आपण ह्याला म्हणू शकतो. मराठीमध्ये याला काय कोणत्या शब्दाने आपण ओळखू शकतो रे पोरांनो? मराठीमध्ये एक चांगला शब्द आहे याला, चांगला शब्द आहे मराठीमध्ये, म्हणजे टेस्ट टू बेबी. टेस्ट टू बेबी मानवामध्ये प्रचलित आहे. टेस्ट टू बेबी सुद्धा म्हणू शकतो बरं काय याला. टेस्ट टू बेबी म्हणजे काय केलं जातं माहितीये का? यामध्ये बघा OPU आणि IFE जे आहे हे दोन्ही आहेत, हे प्लस क्लोनिंग याच्या दोन्ही पासून तयार करतात. काय करतात? आता वर्षामध्ये एका गायीपासून आपल्याला एकच वासरू जन्माला आणू शकतो आपण, बरोबर आहे का? पण असं नाहीये याच्यामध्ये. आपण एका गायीपासून 15-20 दिवसापासून जी अंडाशय म्हणजे अंड त्याच्यामध्ये तयार करून आपण तंत्रज्ञानाद्वारे तो बाहेर काढून आपण दुसऱ्या गायीमध्ये टाकून तो भरू शकतो. हे आहे हे तंत्रज्ञान. आणि हे जे आहे IVF जे आहे हे टेस्ट टू बेबी हे याच्यासारखंच आहे. ह्या दोन्हीचा वापर करून ही पद्धत जी काही गंगा आहे, ही गंगा उशिरा यश मिळवली, पण ते क्रांतिकारक आहे. हे गंगा या गायीबद्दल सांगतोय. ही गंगा गीर गाई म्हणजे देशी गायीचं पहिलं क्लोन आपण म्हणू शकतो. शेपटीची कातडी या ठिकाणी काढली बरं का. याच्यासाठी गीर गायीसाठी शेपटीची कातडी काढली आणि त्याच्यापासून हे क्लोन तयार केले गेलं. आता यामध्ये काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, नीट लक्ष द्या. एका जास्त दूध देणाऱ्या गीर गायीच्या शेपटीची पेशी घेतली, ती सहीवाल गायीच्या अंडपेशीत टाकली आणि तिसऱ्या क्रॉस ब्रीड गायीच्या पोटात ओके वाढवली. म्हणजे काय केलं? हे गीर आहे, गीरच्या शेपटीची ही पेशी घेतली आणि ती सहीवाल गायीच्या अंडपेशीत टाकली. ही सहीवाल आहे, सहीवाल गायीच्या अंडपेशीमध्ये टाकली. हे बघा, गंगा शेपटीची गीर जातीच्या शेपटीची जीन्स घेतली, अर्थात पेशी घेतली, ती सहीवाल गायीच्या अंडपेशीमध्ये टाकली आणि तिसऱ्या म्हणजे क्रॉस ब्रीड गायीच्या पोटामध्ये हे टाकलं गेलं. तिसऱ्या गायीमध्ये क्रॉस ब्रीड ज्यासोबत करायचं त्याच्यामध्ये टाकलं गेलं. आणि ह्याच्यामधलं काय मी तुम्हाला म्हणलो की गीरचे आपण हे घेतले, जीन्स घेतली, सहीवालच्या याच्यामध्ये म्हणजे कशामध्ये अंडपेशीमध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये सहीवालच्या अंडपेशीमध्ये टाकून ती पुन्हा आपण वाढवली आणि वाढवून पुन्हा काही दिवसानंतर त्या सहीवालच्या पोटामधून अंडपेशी काढल्या गेल्या गर्भामधून आणि काढून हे 3 वे क्रॉस करण्यासाठी पोटामध्ये वाढवली गेली आणि अशा पद्धतीनं ह्याचा जन्म झाला. ती आहे आपली गंगा, भारतातलं देशी क्लोन, पहिलं क्लोन गायीचं. यामध्ये 2025 मध्ये सध्या NDRI सहीवालवर संशोधन आहे, थारपारवर संशोधन आहे, ओके काम करते. पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल की ह्याच्यापासून क्लोन. ह्यांनी एक जन्म पण दिलेला आहे की याच्यामध्ये एक कालवड जन्म दिलेला होता, पण ती कालवड होली नावाची होती. होली इथं लक्ष द्या. होली हा क्लोन आहे का? नाही, लक्षात ठेवा. होली हा क्लोन आहे का? IVF द्वारे होली हे क्लोन तयार, हे नवीन जन्माला आलेलं हे वासरू आहे, गायीचं वासरू आहे होली. पण हे क्लोन नाही बरं का. पोरं म्हणतात हे क्लोन आहे. कशापासून आहे? आता क्लोन काय आहे? गंगा क्लोन आहे. पण ही IVF द्वारे तयार केलेले होली नावाची गायीची जात आहे, वासराची जात आहे, लक्षात ठेवा. सहीवाल कालवड 2012 मध्ये जन्माला आली होती, पण ती क्लोन नव्हती. यामध्ये हे कशापासून तयार केलं? सहीवाल पासून होली तयार केलं, पण ती कालवड नव्हती, ती IVF ही होती. म्हणजेच तिला आपण असं म्हणू शकतो, नैसर्गिकरित्या जन्माला वाढवलेली IVF असं म्हणू शकतो, किंवा टेस्ट टू बेबी हे केलेलं होतं. टेस्ट टू बेबी पद्धतीने हे तयार करण्यात आलेली होली ही वासरू आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढं परीक्षेमध्ये ह्याच्यावरती काही मुद्दे येतात. आता जे मी तुम्हाला घेतलंय याच्यावरती काही मुद्दे येतात परीक्षेला, ते मुद्दे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. परीक्षेसाठी काही फसवे मुद्दे म्हणजे आपल्याला कन्फ्युजन करणार आहे. आता हे मी जाणून बुजून घेतोय. आता महिमा
महिमा हे क्लोन आहे का? नाहीये. महिमा ही गरिमा 2 हे क्लोन च्या पोटात नैसर्गिकरित्या जन्माला आलेली मुलगी आहे. म्हणजे मुलगी यानी की मादी आहे, वासरू आहे. लक्षात आलं? तारीख 25 जानेवारी 2013 ला. महिमा क्लोन आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. महिमा क्लोन नाही. महिमा ही गरिमाची मुलगी आहे. गरिमा 2 हा क्लोन आहे, याच्यापासून तयार झालेली मुलगी आहे. 2013 मध्ये हिचा जन्म झाला. दुसरं कन्फ्युजन काय आहे? होली क्लोन आहे का? नाही. होली पण क्लोन नाही. होली 2012 मध्ये ही NDRI ने IVF टेस्ट टू बेबी तंत्रज्ञानाने बनवलेली सहिवाल गाय आहे. सहिवाल जातीपासून बनवलेली आहे ही होली, लक्षात ठेवा. आणि पहिलं क्लोन जर म्हटलं 2023 मध्ये गंगा ही पहिली क्लोन गाय आहे. पहिली क्लोन गाय आहे, हे कन्फ्युजन दूर व्हायला पाहिजे. त्यानंतर 3 NDR व्यतिरिक्त कोणी क्लोनिंग केले आहे का? तर ह्याचं उत्तर हो आहे. भारतामध्ये दोघांनीच क्लोनिंग केलेलं आहे. बघा, CIRB सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलोज हिसार यांनी हिसार गौरव आणि या ठिकाणी हिसार गौरव आणि सच गौरव या जे काही जाती आहेत, या जाती आसामी म्हशीच्या जे आहेत हे क्लोन बनवलेले आहेत. हे 2च क्लोन यांनी केले. प्रश्न 1 लक्षात ठेवायचा, हा क्लोन कुणी केला? तर हे 2 क्लोन लक्षात ठेवा. बाकी सगळे NDRI ने केलेले आहेत. म्हैस संशोधन केंद्र हिसार हरियाणी फक्त 2च क्लोन तयार केले, सच गौरव आणि हिसार गौरव. हे तुम्ही हे क्लोनच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. लघवीतून क्लोनिंग करणे शक्य आहे का? तर हो, तुम्हाला सांगितलंय. अपूर्वा 2015 मध्ये हे त्याचे जिवंत उदाहरण आहे की लघवीत मधून सुद्धा युरिनचा वापर करून सुद्धा या ठिकाणी क्लोनिंग करू शकतो. मित्रांनो, हे झालं क्लोनिंग तंत्रज्ञान. या क्लोनिंग तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रतिक्रिया द्या. तुमच्या मित्रांना सांगा, पशुधन पर्यवेक्षकची तयारी करणारे असेल. आणखी एक सांगतो, पश्मिना शेळीपासून एक क्लोन तयार केला. परीक्षाभिमुख आहे म्हणून सांगतो. पश्मिना शेळीपासून एक क्लोन तयार केला गेला 2012 मध्ये. पश्मिना शेळी म्हणजे लोकरीसाठी खूप विशेष प्रसिद्ध आहे. तिचं नाव आहे नुरी. पश्मिना शेळीपासून तयार केलेलं भारतातलं पहिलं क्लोन कोणतं? नुरी. नुरी, लक्षात ठेवा. नुरी क्लोन कशाचा आहे? पश्मिना शेळीचा आहे, हे लक्षात ठेवा. ओके, या पद्धतीनं हे क्लोनिंग तंत्रज्ञान, क्लोनिंग टेक्नॉलॉजी थोडंसं फास्ट घेतलंय, जाणून बुजून घेतलंय आणि हे तुम्ही लक्षात ठेवावं. ओके, थँक्यू, धन्यवाद.